आज तो दिवस आलेला आहे त्याची आम्ही खूप जास्त दिवसापासून ऑलवेज बेटा तुला पेपरचं छान छान पेपर लिहू चांगला गेला सेकंड इयर पण संपणार आहे आज. आय कॅन्ट बिलीव्ह आत्ता सुरू झालं. फायनली पेपर झाले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज फायनली आज तो दिवस आलेला आहे त्याची आम्ही खूप जास्त दिवसापासून वाट बघत होतो. तो म्हणजेच आज आमचा शेवटचा पेपर आहे, शेवटचा पेपर ऑफर इंजिनिअरिंग. आणि आज आहे 31 मे आणि आज संडे. तर संडेला आमचा पेपर ठरलेला आहे. ॲक्च्युली आमचा पेपर ना 1-2 दिवस आधीच होता, बट त्यांनी काही कारणामुळे तो पोस्टपोन केला आणि आज पेपर ठेवलेला आहे. तर संडेला मी पेपरला शाळेत असताना जायची की स्कॉलरशिपचा पेपर आहे, इंटरमिजिएटचा, एलिमेंटरीचा. तर आता इंजिनिअरिंगचा पेपर संडेला द्यायला चाललेलं आहे. सो जे काही असेल ते. बट आता फायनली पेपर संपता याची खुशी जास्त आहे मला, कारण यानंतर फायनली सुट्ट्या लागतील आणि आपण इकडे तिकडे जाऊ. त्याचे ब्लॉग्स आता येतीलच. सो तुम्ही आता आजच्या ब्लॉगमध्ये मला कमेंट्स करून सांगा की कोणते ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील या पुढे चॅनलवरती. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, हिट द लाईक बटन. सो बघूया आजचा पेपर कसा जातोय आपल्याला. आणि संडे ना असं वाटतच नाही का पेपर आहे, असं वाटतं की नॉर्मल डे चाललाय. बट संडे पेपरला जावं लागणार आहे 2 वाजता. आत्ताशी 11:15 झालेली आहे आणि मी आवरून रेडी झालेली. सो बघूया काय होतं आजच्या पेपरच्या दिवशी. टेन्शन खूप जास्त येते, पण मी आता सगळं रिव्हिजन करून घेणार आहे, म्हणजे टॉपिक्स आपले बाकी आहे. आणि मला तरी असं वाटतं की पेपरला ना तेच येतं जे आपण सकाळी रिवाईज करून जातो किंवा सकाळी वाचून जातो, कारण आपल्याला तेच जास्त लक्षात राहतं, असं तरी मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं सांगा. सो लेट्स डू आवर स्टडी. टेन्शन येते खूप जास्त. A few moments later. माझी ना आता आंघोळ वगैरे झालेली. मी ना स्किन केअर करते थोडंसं म्हणजे चांगलं वाटेल. मी ना थोडंसं आईस रोल केला, थोडंसं क्लीन चेअर दिसतं. आता मी थोडंसं मॉइश्चरायझर लावते आणि थोडं स्किन केअर करूया. सो झालेलं आहे आता आवरून. आता मी फायनली काहीतरी खाणार आहे. खायला अजून थोडासा वेळ आहे, बट रिव्हिजन लाईट्स. तर काही आता माझा पेपर आहे ना, आता आजी मला ऑल द बेस्ट बोलते. येत आहे का? हॅलो, मी चालले सोनू बरं का, बारशाचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला चालले. तुझा पेपर आहे. ऑलवेज बेटा तुला पेपरचं छान छान पेपर लिहू, छान मार्क मिळव, व्यवस्थित शांततेने पेपर लिवायचा, घाई करायची नाही. आणि गाडीवर एकदम हळूहळू जायचं. भले सायकलवाला का तुझ्या पुढं जाईना, पण गाडीवर हळूहळू जाय. आणि हे घाल, रुमाल बांध, डोक्याला ऊन लागतंय. पेपर संपला का मैत्रिणीबरोबर घरी ये. मी तोपर्यंत घरी येईल. बारशाचा कार्यक्रम आहे, मी तिथं चालले. बाय. मी आता फायनली रेडी झालेली आहे माझं सोन्याचं वॉच घालून. सोन्याचं नाही, हे गोल्डन वॉच. तर आत्ता फायनली वाजले 12:30 आणि आता भीती वाटते थोडीशी, बट बघूया याच्यावर कसं जातं. आता मी थोडंसं तयार होते, कानातले राहिले घालायचे ते काढून घेणार आहे. आणि मग थोडंसं मी वाचतेच आहे. एका साईडला आवरत पण होते, एका साईडला वाचती पण आहे. असं सगळं चालू आहे एका ठिकाणी. लास्ट पेपरचे स्ट्रगल्स किती जास्त असतात तुम्ही म्हणू शकता. आणि यानंतर आम्हाला सुट्ट्या लागणार आहे फायनली. तरी जास्त एक्साइटमेंट आहे पेपरपेक्षा. सो आता मी जाणार कॉलेजला आणि बघूया पेपर कसं जातो आहे. आणि हे बोलून आमचं सेकंड इयर पण संपणार आहे आज. आय कॅन्ट बिलीव्ह आत्ता सुरू झालं तर लगेच संपणार पण आहे. फायनली आता वाजला आहे 1 आणि मी निघाली कॉलेजसाठी. बघूया आजचं पेपर कसं जातं कसं नाही. एकच वाक्य मी 4-5 वेळेस बोलते ह्या व्लॉगमध्ये, बट अजून कायच बोलू शकणार आहे. लेट्स गो. आता मला माझी फ्रेंड पिकअप करणार आहे, मग आम्ही जाणार आहे. लेट्स गो. आणि आता चाललो आहे आम्ही क्लासरूममध्ये पेपर द्यायला. लेट्स गो. 2 hours later. गाइस पेपर खतम. एकदम चांगला पेपर गेला आहे, एकदम पण म्हणजे ठीक गेला आहे. मी चांगला बोलती आहे. आता माझी फ्रेंडची रिॲक्शन. अरे कसं गेलं आहे? अरे चांगलं होतं. आर्याला अजून लिहितीच आहे, बघायचं का क्लासरूममध्ये. क्लासरूममध्ये लिहिती मी, रेकॉर्ड नाही करत आहे कारण इट इज नॉट गुड थिंग. आता मी खाली जाणार. अरे एवढं किती लिहित होती अरे मला खूप टाईम लागत होता. थर्ड युनिट चांगला होता. तुला कसं गेलंय? चांगला गेला. चांगला गेलाय. परत सांग.
एकूण एक लिहिलंय का हो आम्ही ते सगळं वाचून आलो होतो म्हटलं याच्यातून काही येईल का नाही बट इतकं टेन्शन आलं होतं बट फायनली पेपर झाले आता घरी जायचं. कसा गेला समृद्धी पेपर खरंच चांगलं गेलं का इथं ऍक्टिंग करती नाही आला. 2 hours later. आत्ता वाजले ऑलमोस्ट 9:45 आणि मी घरी आलो. शूट काहीच केलेलं नाही कारण मी घरी आलो असंच टाइमपास केला. इकडे गेलो तिकडे गेलो असं टाइमपास मध्ये वेळ निघून गेला आणि मी शूटच नाही केलं मेन म्हणजे. आणि ना उद्या एक आमच्या घरात एक काहीतरी आहे म्हणजे 1 जून आहे. सो 1 जून म्हणजे काय असतं ते तुम्ही जाणून घ्या. उद्याचा व्लॉग मी काढणार आहे तर मग ती आहे त्याची मी तयारी करतो थोडीफार आणि अजून पण तयारी बाकी मला करायची आहे. आणि ना जो त्याच्याबद्दल तयारी करायची आहे ते घरी नाही म्हणून अजून थोडा तयारी करायला वेळ भेटणार आहे. सो असं काहीतरी आहे. आणि आता ना मी जेवण करणार आहे. आता जेवणात बघूया काय आहे काय नाही. आणि फायनली पेपर संपले याची खूप जास्त खुशी आहे. आणि आम्हाला आता सुट्ट्या लागल्या तर सुट्ट्या ऑलमोस्ट एखादा महिना किंवा 15 to 20 days असतील. बघूया काय कसं सुट्ट्यांचं नियोजन. पण आता तर जेवण करायचंय कारण भूक लागली तर आम्ही तिथं जेवणाचं सामान घेतोय आणि आता जेवण करायचंय. तर गाईज आता वाजलेले ऑलमोस्ट 12:30 आणि आता मी झोपणार आहे. फायनली RCB जिंकली. मी RCB फॅन नाही आहे बट आता सेलिब्रेशन चालू आहे इकडं. सो हा होता आजचा व्लॉग. आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट पुढच्या व्लॉगमध्ये. तर हा होता माझा मिनी व्लॉग ऑफ आवर लास्ट एक्झाम. सेकंड इयर संपलं. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. I'm the clock, second hand that make the whole round.